शिवसेना पक्ष फुटला तेव्हा जी काही सुनावणी झाली पक्षचिन्हाची किंवा काय, तर अजूनही त्या सुनावण्या तशाच पेंडिंग आहेत. नार्वेकरांच्या निर्णयाला दिलेला चॅलेंज असेल किंवा जे काही असेल. तर याचा निकाल कधी लागेल असं वाटतं तुम्हाला? जेव्हा ही केस सुरू झाली जून 2022 मध्ये, तेव्हा देशाचे सरन्यायाधीश होते CV रमण. बरोबर. त्याच्यानंतर काही काळासाठी 3 महिन्यांसाठी आले ललित. त्याच्यानंतर मग परत चंद्रचूड आले. बरोबर. मग परत संजीव खन्ना, भूषण गवई. आता भूषण गवई सुद्धा रिटायर होतील पुढच्या 2-3 महिन्यामध्ये. आणि न्यायमूर्ती सूर्यकांत हे सरन्यायाधीश बनणार आहेत. म्हणजे 6 सरन्यायाधीश आतापर्यंत बदललेले आहेत आणि अजूनही या केसबद्दल अनिश्चितता जी आहे ती कायम आहे. आता 20 ऑगस्टला एक तारीख पडलेली होती, पण त्याच्यानंतर हे प्रकरण 8 ऑक्टोबरला आत्ता गेलेलं आहे. खरं आत्ता लेटेस्ट याची जर आपण सिच्युएशन बघितली तर 8 ऑक्टोबरला त्या कम्प्युटर जनरेटेड सिस्टीमवरती ही तारीख दिसते. खरं तर 10व्या शेड्यूलच्या अंतर्गत पक्षांतर बंदीचा जो मुद्दा आहे, म्हणजे त्याच्या अंतर्गत होणारी जी अपात्रता असते ती केवळ त्या टर्म पुरती असते. त्यामुळं तो जो विषय आहे चिंतेचा आमदार अपात्र ठरण्याचा, तो तेव्हाच निघून गेलेला आहे ज्यावेळी महाराष्ट्राची निवडणूक जाहीर झाली. बरोबर. पण तरी सुद्धा एकनाथ शिंदेसाठी अजूनही धाकधूक कायम आहे. याचं कारण आहे की पक्ष कुणाचा, शिवसेना पक्ष कुणाचा, राजकीय पक्षाचं महत्त्व अधिक की विधिमंडळ पक्षाचं महत्त्व अधिक, याचा फैसला या निकालामध्ये होणार आहे. आणि म्हणून जरी आपल्याला असं वाटत असेल की अरे महाराष्ट्राचा निकाल लागला आहे, भाजपकडं 137 आमदार आहेत, मित्रपक्षांचे मिळून जवळपास ही मेजॉरिटी 237 जातीये, म्हणजे आता 5 वर्ष काही आपल्याकडे राजकीय घडामोड आता नाही आहे. बरोबर. असं नाही आहे. कदाचित या निकालानंतर सुद्धा महाराष्ट्रामध्ये बऱ्याच राजकीय घडामोडी ज्या आहेत त्या घडू शकतात. म्हणजे जरी अगदी उलटंपलटं नाही झालं सरकार, तरी एक अरेंजमेंट जी आहे, म्हणजे बुद्धिबळाच्या पटावरच्या सोंगट्या ज्या आहेत त्या इकडच्या तिकडं होण्यामध्ये बराच स्कोप आहे. जर हा निकाल जो आहे तो कायद्यानुसार लागला, घटनेनुसार लागला आणि त्याचे काही संकेत गेल्या काही दिवसांपासून मिळत आहेत. बरोबर. म्हणजे ऑगस्ट महिन्यामध्ये आत्ता या देशाच्या सर्वोच्च न्यायालयानं आजवर कधी जी गोष्ट केली नव्हती ती केलेली आहे आणि जी आपल्या निकालावरती परिणाम करणारी. पहिल्यांदाच कोर्टानं हे सांगितलं की अपात्रतेच्या निर्णयामध्ये विधानसभा अध्यक्षांना 3 महिन्यामध्ये निर्णय घ्यावा लागेल. आणि ही चर्चा याच्याबद्दलची गेल्या 2 दशकांपासून चालली आहे. म्हणजे जेव्हापासून 1989च्या त्या सगळ्या काळामध्ये हा कायदा आला, त्याच्यानंतर सातत्याने याच्याबद्दल चर्चा झालेल्या आहेत, पण कधी त्याची सीमारेषा जी आहे ती निश्चित झालेली नव्हती. आता सुप्रीम कोर्ट पहिल्यांदाच म्हणतंय की विधानसभा अध्यक्षांना अपात्रतेचा निर्णय 3 महिन्यात घ्यावा लागेल. आणि पुढे जाऊन ते असं म्हणतात की हा निर्णय घेण्याचं जे अधिकार आहेत ते विधानसभा अध्यक्षांच्याकडे असावेत की नसावेत याच्याबद्दल पुनर्विचार करण्याची वेळ आलेली आहे. संसदेने एकदा ते ठरवावं. म्हणजे याच्यातनं अधोरेखित काय होतं, जरी हा निर्णय तेलंगणापुरता असला, जरी आपल्या अध्यक्षांचा निर्णय देऊन झालेला आहे जानेवारी 2024 मध्ये, तरी सुद्धा जर पक्षांतर बंदी कायदा म्हणजे MLA डिस्क्वालिफिकेशन केस जी आहे त्याच्यामध्ये जर कोर्ट ही चिंता व्यक्त करते, तर साहजिक आहे की आपली केस जी आहे ती पूर्णपणे याच कायद्याच्या भोवती फिरणारी आहे. आणि म्हणून जेव्हा सुनावणी होईल तेव्हा आता एकतर पहिल्यांदा राजकीय पक्ष कुणाचा आहे नेमका, निवडणूक आयोगाचा निर्णय कुणाचा योग्य आहे याच्याबद्दलच्या चर्चा होतील आणि तिथून हे सगळं मॅटर जे आहे ते पुन्हा त्या मूळ केसकडे जाईल आणि इथं कोर्टाला हे ठरवावं लागेल की विधानसभा अध्यक्षांचा निर्णय जो आहे तो योग्य आहे की नाही. आणि म्हणून मला असं वाटतं की जरी टर्म संपलेली असली किंवा म्हणजे आता या सगळ्या गोष्टी मागे टाकून नवीन सरकार जरी बनलेलं असलं, तरी अजूनही या केसचं महत्त्व जे आहे ते कमी झालेलं नाही. आणि देशामध्ये केवळ आजच्या नव्हे पुढच्या जवळपास 100-1 वर्षांसाठी राजकीय पक्षांची प्रणाली जर व्यवस्थित राहावी असं वाटत असेल, पक्षांतर बंदी कायद्याचं महत्त्व अधोरेखित म्हणजे आपल्याला कायम ठेवायचं असेल, तर ही केस जी आहे ती महत्त्वाची आहे आणि म्हणून या दृष्टीनं निकाल येणं हे महत्त्वाचं. उद्धव ठाकरेंनी काल परवा एका कार्यक्रमात बोलताना एक अपेक्षा व्यक्त केली की न्यायमूर्ती आता महाराष्ट्राचे आहेत, त्यांनी प्रत्येक निर्णयात स्वतः लक्ष घालावं. हे त्यांच्या स्वतःच्या पक्षाच्या निर्णयाकडे संकेत देणार होतं. म्हणजे न्यायमूर्तींनी
शिवसेनेचा जो निकाल आहे हो. त्याकडे जातीने लक्ष घालावं, कारण ते महाराष्ट्रातले आहेत. साहजिक. आणि आत्ता मी ज्या केसचा उल्लेख केला, तेलंगणाच्या केसमध्ये ऐतिहासिक निकाल आला एक विधानसभा अध्यक्षांनी 3 महिन्यात, तो न्यायमूर्ती भूषण गवई यांचाच निकाल आहे. म्हणजे त्यांच्याच न्यायपीठानं दिलेला निकाल आहे. म्हणजे जरी ते महाराष्ट्राच्या केसमध्ये प्रत्यक्ष सहभागी नसले तरी त्यांच्याच सरन्यायाधीश पदाच्या कार्यकाळामध्ये जर ते 10th शेड्यूलबद्दल, पक्षांतर बंदी कायद्याबद्दल चिंता व्यक्त करणारा निकाल देत आहेत, तर साहजिक आहे की त्यांच्या ज्युनियरकडनं पण त्यांची ही अपेक्षा असू शकते. त्यामुळे कदाचित ते उद्धव ठाकरेंनी सांगितलं असेल. पण आपल्याकडं एक चक्र किंवा टाइम टेबल आपल्याला हे पण लक्षात घ्यावं लागेल की महानगरपालिकेची निवडणूक साधारणपणे या वर्षाच्या अखेरीस किंवा पुढच्या वर्षाच्या सुरुवातीला होईल. तर त्याच्या आधी हा निर्णय जो आहे तो येणं अपेक्षित आहे. कारण सिम्बॉलचा निर्णय आहे. बरोबर. म्हणजे आता मागच्या निवडणुका झाल्या, मशालीवरती लढल्या यांनी किंवा यांनी तुतारीवरती लढल्या राष्ट्रवादीनं. पण आता इतक्या मोठ्या निवडणुकांच्या आधी हा चिन्हाचा जो आहे तो सोक्षमोक्ष लागणं गरजेचं आहे. आणि सुप्रीम कोर्टाची सुद्धा कमेंट आहे. म्हणजे न्यायमूर्ती सूर्यकांत हे स्वतः असं म्हणाले आता जुलैच्या सुनावणीमध्ये की या प्रकरणाचा आम्हाला एकदा सोक्षमोक्ष लावायचा आहे. स्वतः न्यायमूर्ती असं म्हणतायत. आणि आता 8 ऑक्टोबरला जर तारीख पुढे नाही गेली आणि जर नियमाप्रमाणे कामकाज झालं तर मला असं वाटतं साधारणपणे 4-5 हिअरिंगमध्ये सुद्धा हे सगळं सुनावणी संपेल आणि मग निकाल राखीव ठेवला जाईल. त्यामुळं हे तसं फार काय आता प्रलंबित फारसं काम नाहीये की ज्याच्यामध्ये कागदपत्र सादर करावी लागतील आणि फार मोठे युक्तिवाद. पण तोपर्यंत आता जे न्यायाधीश आहेत त्यांचा कार्यकाळ संपून जाईल असं वाटतंय. म्हणजे सरन्यायाधीश सरन्यायाधीश सरन्यायाधीशांचा कार्यकाळ संपेल, पण जे न्यायमूर्ती सूर्यकांत आहेत तेच सरन्यायाधीश होणार आहेत. बरोबर. आणि कदाचित म्हणजे कधी असं असतं की सरन्यायाधीश झाल्यानंतर इतर कामांचा व्याप वाढतो. त्यामुळे त्याच्या आधी ही केस संपवावी हा सुद्धा त्यांचा विचार असू शकतो. कारण शेवटी कसं आहे की तुमच्या नावावरती जेव्हा लँडमार्क जजमेंट लागतात, कुठल्याही जजचं काय म्हणजे एखादं स्वप्न असू शकतं की आपल्या नावाचा उल्लेख भविष्यामध्ये येणाऱ्या पिढ्यांनी करत राहावं. ही केस जी आहे ती त्या अर्थानं खूप महत्वाची आहे. म्हणजे शिवसेनाची जी केस आहे, सुभाष देसाई वर्सेस हे सगळं चीफ मिनिस्टर ऑफ महाराष्ट्र किंवा इलेक्शन कमिशन, ही केस देशाच्या लिगल हिस्ट्रीमध्ये कायम तिचा उल्लेख होईल, कायम तिचे रेफरन्सेस दिलं. लँडमार्क देताना मला वाटतं की हे महत्वाचं असतं. पण त्याच्यामध्ये गंमत ही पण आहे की जे न्यायमूर्ती सूर्यकांत आता म्हणतायत की याचा सोक्षमोक्ष आम्हाला लावायचा आहे, तेच व्हॅकेशन बेंचचे जज होते ज्यावेळी ही केस पहिल्यांदा सुप्रीम कोर्टामध्ये आलेली होती. म्हणजे उपाध्यक्ष झिरवळ यांनी कमी दिवसांची नोटीस दिली आहे म्हणून या आमदारांना त्यांचं म्हणणं सादर करण्यासाठी जो वेळ वाढवून देण्यात आला आणि दरम्यानच्या काळामध्ये सरकार बनण्याचा मार्ग सोपा झाला, तो निकाल 26 जून 2022ला ज्या व्हॅकेशन बेंचनं दिलेला होता त्या बेंचमध्ये हेच न्यायमूर्ती सूर्यकांत होते. पण कसं होतं, काही काळानंतर रेफरन्सेस बदलतात, भूमिका बदलतात. म्हणजे आज या केसबद्दल भाजपची सुद्धा भूमिका बदललेली आहे. आज जे आपण बघतोय की शिंदे सातत्यानं दिल्लीला जात आहेत आणि एरझारे घालतायत, त्यांचं टेन्शन प्रचंड वाढलेलं आहे. एवढं सगळं म्हणजे सरकार स्थापन होऊन 2 साधे पालकमंत्री त्यांना त्यांच्या मताप्रमाणे अजून करता येत नाही. त्या गोष्टी इतक्या साध्या सोप्या नाही आहेत. कारण आता एकदा मुख्यमंत्री भाजपचा बनलेला आहे, त्या केसमध्ये आता फार जीव लावणं किंवा ओतणं हे काही भाजपचं आता फार काम राहिलेलं नाही. त्यांना कदाचित पुन्हा एकदा पक्षांतर बंदी कायद्याच्या दृष्टीनं सगळ्या गोष्टी नीट होणार असतील, कोर्टाच्या माध्यमातून होणार असतील आणि त्याचा हवाला देऊन आपण पण काही फार लोकशाहीचं पाप केलेलं नाहीये याचं सर्टिफिकेट मिळत असेल तर त्यांना हवंच आहे. त्यामुळं आता भाजपचा इंटरेस्ट त्या केसमधला किंवा त्यांची अपेक्षा कमी झालेली आहे. आता ही सगळी तांती तलवार जी आहे ती शिंदेच्या डोक्यावरती. बरोबर. आणि शिंदेंना हे सगळे लोक आपल्या भोवती टिकवून ठेवायचे असतील तर लागणारी जी काही ताकद असते, निर्णयांमधलं थोडंसं स्वातंत्र्य असतं, ते मिळणं बंद झालेलं आहे. दुसरीकडे आपण ठाकरे एकत्रित येण्याच्या चर्चा करतोय, त्याच्याबद्दल घोषणा होऊ लागलेल्या नाही. त्यामुळं या सगळ्यामध्ये हा निर्णय आल्यानंतर मी जसं म्हटलं की आता आपल्याला जे असं वाटतंय अरे सरकार तर म्हणलेले 5 वर्ष आता काही फार उलटापालट होणार नाही. भले सरकार बदलणार नाही पण काही उलटापालटींना अजून वाव आहे. मला त्यावरच यायचंय. म्हणजे एकीकडे ठाकरे एकत्र येण्याची चर्चा आहे, सुप्रीम कोर्टाचा निर्णय बाकी आहे आणि एकनाथ शिंदेंना जी काही सत्ता आहे तो सत्तेचा आनंद मनावर जसं घेता येत नाही, सतत ते दिल्लीला जात आहेत. त्यांच्या या अस्वस्थतेच्या मागचं नेमकी कारण काय काय? जसं पालकमंत्री पदाचं तर एक आहेच. अस्वस्थतेचं कारण हेच आहे की सत्तेत असून त्यांच्या हातामध्ये सत्ता राहिलेली नाहीये. म्हणजे शिवसेना
सारखा पक्ष ज्यावेळी भाजपला गरज होती तेव्हा त्यांनी ते धाडस दाखवलं. त्याच्याबद्दल त्यांचं म्हणजे राजकीय दृष्ट्या काय असेल ते कौतुक करायला पाहिजे की त्यांनी ते काम केलं भाजपसाठी. आणि एवढ्या मोठ्या धाडसाची जी किंमत आहे ती केवळ 2.5 वर्षांचं मुख्यमंत्रीपद हे असू शकत नाही. कदाचित याच्याबद्दलच्या गोष्टी त्यांच्या आधीच्या निगोशिएशनमध्ये पण झाल्या असतीलच की निकालानंतर काय होणार पुढं वगैरे हे ते. त्याच्याबद्दलचा एखादा शब्द जो आहे तो कदाचित भाजपच्या श्रेष्ठीने त्यांना दिलाही असेल. पण ते असं म्हणतात ना की संकटाच्या काळामध्ये दिलेला जो शब्द असतो अशा काळामधला शब्द खरा मानायचा नसतो. ते बहुधा शिंदेंना आता उशिरा उमगतंय. त्यामुळं या सगळ्यामध्ये शिंदेची प्रतिष्ठा जी आहे ती पणाला लागलेली आहे. आणि जोपर्यंत म्हणजे शिंदे याचा उल्लेख पण वारंवार करतात की मी मुख्यमंत्री असताना फडणवीसांना उपमुख्यमंत्री मानायचंच नाही, मी त्यांना मुख्यमंत्री मानायचो. आता जेव्हा ते हे म्हणतात मला असं वाटतं की त्यांची स्वतःची ही अपेक्षा आहे आतून कुठेतरी की मला तुम्ही आता उपमुख्यमंत्री मानू नका, जसं मुख्यमंत्री तेवढी मोकळी तेवढं मला स्वातंत्र्य जे आहे ते द्या काही गोष्टींमध्ये तरी माझं ऐका. कारण मुंबई महानगरपालिका जर एकदा ठाकरेंनी जिंकली किंवा भाजप नाही जिंकू शकलं तर मला वाटतं बरीच समीकरणं जी आहेत ती बदलते या संपूर्ण राज्य. बरोबर. मला ठाकरेंच्या याच्यावर यायचं आहे, पण एक अजितदादांचा प्रश्न विचारायला हवा. इकडे एकनाथ शिंदेची अस्वस्थता आहे, पण अजितदादांचं मात्र बरं चाललेलं दिसतंय. म्हणजे ते 2 जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत, परत ते अधूनमधून पवारांनाही भेटतात. तर या सगळ्यात अजितदादांचं चांगलं चाललेलं दिसतंय एकंदरीत. कारण अजितदादांनी म्हणजे फारसा काही आता पाठीचा कणा शिल्लक ठेवलेलाच नाही. त्यांच्यासाठी त्यांनी सरळच सांगून टाकलं की आयडिओलॉजी वगैरे असं काही नसतं म्हणून त्याची काही किंमत नाहीये. आणि सत्ता कशासाठी हवी आहे याची क्लॅरिटी त्यांना आहे. म्हणजे त्याच्यासाठी ते कारणं भरपूर देतात की म्हणजे याच्या आधी तृणमूल काँग्रेस सुद्धा भाजपसोबत जाऊन आली, मग तरी काय ते पुरोगामी अजून त्यांना म्हणताच ना तुम्ही, मग आम्ही भाजपसोबत गेलो म्हणून लगेच काय. आणि शाहू फुले आंबेडकरांचा विचार एका मर्यादेत सांभाळण्याची मुभा भाजपने त्यांना दिलेली आहे. आणि अजित पवारांचं हे की त्यांचं वैर जे आहे ते जरी एका पक्षाच्या अध्यक्षांशी असलं तरी शेवटी मामला घरातला आहे. कारण काही गोष्टी घरातल्या असल्या की मग थोड्या सॉफ्ट होऊन जातात. त्यामुळं त्या दृष्टीनं सुद्धा त्यांचं एक महत्त्व जे आहे ते राष्ट्रवादीमध्ये अजूनही आहे. म्हणजे काही नाही म्हटलं तरी शरद पवारांच्या नंतर पुढे काय याच्यामध्ये अजित पवारांना सपशेल डावलून नाही चालत. बरोबर. जसं शिंदेच्या बाबतीत नाहीये ना. शिंदे आणि ठाकरेंना काही नंतर शिंदेची फार गरज उरणार नाही. आणि म्हणूनच राष्ट्रवादीच्या एकीकरणाबद्दलची चर्चा जी आहे ती सुद्धा इतक्या सहजतेने होते की माहिती नाही आपल्याला कधी आहे दोन्ही एकत्रित येतील, कधीतरी होऊ शकतात, अपेक्षित आहे. बरोबर. आणि तशा अपेक्षा अजित पवारांच्या कमी आहेत याचं कारण ते अजून मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर बसलेले नाही. म्हणजे त्या खुर्चीवरती बसून पुन्हा तुम्ही उपमुख्यमंत्री पदावर आला की मग तुमच्या मनामध्ये ती सारखी रोखरोख राहते. किंवा एकदा तो सगळा अनुभव घेतल्यानंतर, तो ऑरा अनुभवल्यानंतर पुन्हा येताना थोडंसं मग कसं नुसं होतं. फडणवीसांच्या बाबतीत केस वेगळी होती. जरी ते उपमुख्यमंत्री असले तरी सरकार शेवटी भाजपचं हायकमांड चालवत होतं. त्यामुळं त्या दृष्टीने त्यांना काही ती त्यांचे अधिकार अबाधित होते. अजित पवारांच्या बाबतीत मला असं वाटतं की ती क्लॅरिटी त्यांना आहे आणि तेवढ्याच फ्रीडम मध्ये ते एन्जॉय करतायत.